हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2014 पासून 2019 पर्यंतच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून या. मित्रांनो, किती प्रश्न रिपीट झालेले आहे ते तुम्हाला या PIQ सिरीजमधून नक्कीच कळेल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करता येईल. तसेच मित्रांनो, आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे जास्त प्रमाणात, तर ते तुम्हाला या PIQ सिरीजमधून नक्कीच समजेल. तुम्हाला MPSC नोट्स हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची बघणार आहोत. तर प्रिवियस लेक्चरमध्ये 2019 क्वेश्चन पेपरमधले आपण सायन्सचे क्वेश्चन, करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघितलेले आहे. आज आपण काही हिस्ट्रीचे क्वेश्चन आणि जिओग्राफीचे क्वेश्चन बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? तर अविधान, ते पुण्यातील एक लेखक होते. ब, अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. क, 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ड, ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. तर मित्रांनो, पर्याय उत्तर काय आहे? द कृ पेठे. सेकंड, मामाराव दाते. थर्ड, सिम उप भाऊसाहेब माटे, बापूसाहेब माटे. फोर्थ आहे कृष्णराव मराठे. तर मित्रांनो, हे वर्णन कोणाचे आहे? तर हे वर्णन श्री म उर्फ बापूसाहेब माटे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, या ऑप्शनमध्ये त्यांचे नाव डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानुसार पण तुम्ही गेस करू शकता की या प्रश्नाचं उत्तर काय असेल. तर ऑप्शन बापूसाहेब माटे हे पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत असत आणि ते 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ते कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष पण होते आणि ते पुण्यातील हिंदुत्ववादी पण होते. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर अ आहे पंडित रामकुमार विद्यारत्न. ब, कृष्णकुमार मित्र. क, पंडित शिवनाथ शास्त्री. ड, द्वारकानाथ गांगुली. तर मित्रांनो, त्यांच्याविषयीकडे माहिती दिलेली आहे. तर पंडित राम कुमार विद्यारत्न यांची जोडी कशाला लागेल? तर ती कुली काहीनी लिहिले याला त्यांची जोडी लागेल. त्यांनी काय लिहिलेलं आहे? कुली काहीली हे लिहिलेलं आहे. तर अची जोडी फोर्थला लागेल. तर यानुसार आपलं फर्स्ट ऑप्शन करेक्ट येईल. कृष्णकुमार मित्र यांनी काय केलेलं आहे? तर बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संस्थापक होते. क, पंडित शिवनाथ शास्त्री, तर हे ब्रह्मो मिशनरी होते. आणि ड, द्वारकानाथ गांगुली हे बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित असत. तर डची जोडी फर्स्टला लागेल. तर ऑप्शन फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अ आहे मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. ब, मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. क, मोगलकालीन स्थापत्यशैलीवर विदेशी प्रभाव आहे. ड आहे मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही. पर्याय उत्तर दिले आपल्याला. तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहे किंवा चुकीचे आहे हे ओळखायचे आहे. यामध्ये मित्रांनो, मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. सेकंड, मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. तर मित्रांनो, ब पण विधान बरोबर आहे. तर यानुसार आपले इलिमिनेशन पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर यामध्ये ड ऑप्शन आपलं निग्लेक्ट होईल, सेकंड पण निग्लेक्ट होईल आणि फर्स्ट पण निग्लेक्ट होईल. कारण फर्स्टमध्ये ब ही चुकीचं सांगितलं आहे, पण ब ही विधान बरोबर आहे. सेकंडमध्ये ब पण चुकीचं सांगितलं आहे, तर ब ही विधान तर सेकंड ऑप्शन पण चुकीचं आहे. आणि फोर्थमध्ये ड विधान बरोबर असून अ आणि ब क चुकीची सांगितली आहे. तर मित्रांनो, फोर्थ ऑप्शन पण निग्लेक्ट होईल आणि आपलं करेक्ट आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन 3 अ, ब, क विधाने बरोबर असून ड हे चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील घटनांची त्याच्या कालक्रमानुसार मांडणी करा. अ आहे ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. ब, खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला. क, लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकला. ड आहे सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. यापैकी कोणती घटना ही आधी झालेली आहे? तर ती ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. तर अ हे ऑप्शन पहिल्यांदा येईल. तर त्यानुसार ब ऑप्शन आपलं निग्लेक्ट होईल. तर 1906 साली ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला. तर ब हे ऑप्शन सेकंड येईल. त्यानंतर सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. तर 3 नंबरला ड येईल आणि 4 नंबरला लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकला. तर ऑप्शन 3 आपले करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या?
तर अ आहे विश्ववारा, ब अपाला, क लोपामुद्रा, ड आहे घोषा. तर पर्याय उत्तर आहे फक्त अ आणि ब. सेकंड फक्त अ ब क. थर्ड फक्त ब क ड. फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या विद्वान स्त्रिया या ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? तर त्या विश्ववारा, अपाला, लोपामुद्रा आणि घोषा. तर ह्या वरीलपैकी सर्व या ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? तर अ आहे भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्तीवेतन. ब भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. क ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. ड आहे हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. तर पर्याय उत्तर आहे फक्त अ क ड. सेकंड फक्त अ ब क. थर्ड अ ब क आणि ड. फोर्थ आहे ब क ड. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधाने बरोबर आहे की जी भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे त्याबाबत? भारतात काम करत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्तीवेतन. तर मित्रांनो, अ हे विधान बरोबर आहे. ब भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. तरी हे पण विधान बरोबर आहे. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. आणि ड हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. तर मित्रांनो, हे चारही विधान बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. तर ऑप्शन आहे शंकरराव देव. सेकंड गंगाधरराव देशपांडे. थर्ड पुंडलिकजी कातकडे. आणि फोर्थ आहे भास्कर विष्णू काळे. तर मित्रांनो, यापैकी कोण व्यक्ती आहे का जे बाकीच्यांच्या पेक्षा वेगळे आहे, त्यांचं काम वेगळं आहे? तर ते आहे शंकरराव देव. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंबच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला व त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले होते. तर ऑप्शन आहे राजेंद्र चोळ फर्स्ट. सेकंड राजा फर्स्ट. थर्ड आहे सोमेश्वर थर्ड. फोर्थ आहे विक्रमादित्य फोर्थ. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट राजेंद्र चोळ फर्स्ट. तर राजेंद्र चोळ फर्स्ट यांच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता आणि त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलॉन, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले होते. तर ते आहे राजेंद्र चोळ फर्स्ट. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्तंभ अ आणि ब यांच्या जोड्या जुळवा. तर अ मध्ये काय दिले? सूर्यकुल उत्पत्ती. सेकंडमध्ये संशोधन दिले. तर अ तेजोमय परिकल्पना. ब उल्का उत्पत्ती परिकल्पना. क ग्रहकण परिकल्पना आणि ड आहे भरती परिकल्पना. तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला एका जरी जोडी माहिती असेल कशाला लागते, तर त्यानुसार तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे इलिमिनेशन पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर तेजोमय परिकल्पना यांची जोडी कशाला लागेल? तर लॅपलास. तर लॅपलासने तेजोमय परिकल्पना मांडलेली आहे. तर मग यानुसार आपला थर्ड ऑप्शन करेक्ट आन्सर येईल. फर्स्टची जोडी फोर्थला लागते. ब उल्का उत्पत्ती परिकल्पना, तर ती कोणी मांडली होती? तर ती लॉकियर या संशोधकांनी. क ग्रहकण परिकल्पना ही सेकंड म्हणजे मुल्टन यांनी मांडलेली होती. आणि ड भरती परिकल्पना ही जेम्स जीन्स यांनी मांडलेली होती. तर यानुसार आपला थर्ड ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? तर योग्य पर्याय निवडा. तर आहे जिग्सॉ फिट. ब भ्रश मूलक प्रवाह. क विविध क्षेत्रातील जीवाश्म. ड प्रावरणामधील अभिसरण. तर मित्रांनो, पर्याय उत्तरे आहे अ आणि ड. सेकंड ब आणि ड. थर्ड अ आणि क. फोर्थ आहे अ आणि ब. तर मित्रांनो, भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? तर ते आहे जिग्सॉ फिट आणि विविध क्षेत्रातील जीवाश्म यावरून भूखंड वहन सिद्धांत केलेला आहे. तर त्याचे ते पुरावे आहेत. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. तर अ आहे पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. सेकंड पृथ्वीचे कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमपासून बनलेलं आहे. तर मित्रांनो, पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह म्हणजे फेरसपासून बनलेला आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. तसेच पृथ्वीचे कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे. तर ब हे विधान पण बरोबर आहे. तर यानुसार करेक्ट आन्सर कोणते आहे आपले? तर ऑप्शन फर्स्ट विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. तर अ आहे दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे.
दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयाने झालेली आहे. तर पर्याय उत्तर आहे अ, ब दोन्ही बरोबर. सेकंड अ आणि ब दोन्ही चूक. थर्ड अ बरोबर आणि विधान ब चूक. थर्ड अचूक आणि विधान ब बरोबर. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधाने बरोबर किंवा चूक आहे? तर विधान दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, कारण दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासूनच बनलेले आहे आणि दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयनामुळे झालेली आहे. तर ते पण विधान बरोबर आहे. तर योग्य आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन फर्स्ट विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अ आणि ब यांच्या जोड्या जुळवा. तर स्तंभ अ मध्ये आहे खडकाचा प्रकार आणि स्तंभ ब मध्ये आहे खडक. अ आहे बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. सेकंड म्हणजे ब अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. क जलजन्य खडक आणि ड आहे रूपांतरित खडक. तर मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचे खडकाचा प्रकार आहे? तर ते दिले आहे अ बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. तर हे कोणत्या खडकाचा प्रकार आहे? तर कांग्लोमरेट. अंतर्निर्मित अग्निजन्य खडक हा कोणत्या प्रकारचा खडकाचा प्रकार आहे? तर तो डाईक प्रकारचा आहे. जलजन्य खडक हा कुरुंदाचे खडक आणि रूपांतरित खडक हे ग्राफाइट खडकाचा प्रकार आहे. तर यानुसार ऑप्शन सेकंड हे आपले करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपाच्या आकृत्या दिलेल्या आहेत. तर त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे? याचा योग्य पर्याय निवडा. यू आकाराची घडई, बारखण आणि कमान. तर 4 प्रकारचे दिलेले आहे. तर मित्रांनो, यू आकाराची वारा, हिमनदी, नदी आणि समुद्र लाटा असे ऑप्शन दिलेले आहे. घडई हिमनदी, नदी, वारा, हिमनदी. तर बारखण समुद्र लाटा, वारा, हिमनदी आणि नदी. आणि कमान नदी, समुद्र लाटा आणि वारा. यू आकाराची भूरूपे ही कशामुळे तयार होतात? तर ते हिमनदीमुळे तयार होतात. आणि घडई ही नदीमुळे तयार होते. बारखण हे वाऱ्यामुळे तयार होत असते. आणि कमान हे समुद्र लाटामुळे तयार होतं. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विधान अ आणि ब दिले आहे, त्यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. तर कोणती विधानं बरोबर आहे किंवा चुकीची आहे ते ओळखायचे आहे. अ आहे सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही. तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. ब आहे हवेचे अणू, लहान धूलिकण, ढग पृथ्वीच्या पृष्ठभाग यांच्यापासून विलीकरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठवली जाते. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधान बरोबर आहे? तर सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापवण्यास उपयोग होत नाही. तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. तर हे बरोबर आहे. सेकंड, हवेचे अणू, लहान धूलिकण, ढग पृथ्वीच्या पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लहरीद्वारे अवकाशात पाठवली जाते. तर हे विधान पण बरोबर आहे. तर मग योग्य उत्तर कोणतं असेल? तर विधान अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.